अतुल पाटील यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. मैदानाच्या जे चारी बाजूला आहेत त्यांनी जर का कॅच घेतली तर नक्की तुम्हाला 200 रुपयाचा रोख रक्कम इनाम दिला जाईल. त्याचप्रमाणे संजय माते आणि अतुल पाटील या दोघांकडून असेल हा इनाम. सो मॅचला होते सुरुवात. एका बाजून पाहतोय आपण शिवशंभू 11 विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट. नाणेफेक जिंकून प्रथमतः शिवशंभू संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय व फलंदाजीला आव्हान दिले ते शिवांश ट्रान्सपोर्ट. दोन्ही सलामीर जोडी बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर आणि या KPL चा प्रमुख आयोजक आणि त्याला साथ देईल कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे. स्ट्राईकला पाहतो पण रोशन म्हात्रे, नॉन स्ट्राईकला येतो बारक्या कांबळे. पाहूया ही सलामीर जोडी. या आधीची मॅच यांची झाली होती त्यामध्ये दोघांनी आणि महेश त्यांच्या साथीला होता. अशा तिघांमध्येच धावसंख्या संपवली होती आणि पहिला सामना जिंकला होता. आणि दिवसभरातील हा शिवांश ट्रान्सपोर्टचा दुसरा सामना. स्ट्राईकला आपण पाहतो रोशन म्हात्रे, नॉन स्ट्राईकला येतो बारक्या. गोलंदाजी मार्क वरती आला तो गणेश कोळी, एक रफ्तार तेज तरार गोलंदाज. पावसाने देखील ही मोठी मॅच असल्यामुळे हजेर लावले. तर पाहूया रोशन टू गणेश कोळी, गणेश रोशन. पाहूया पहिलाच बॉल, तेज तरार बॉल या ठिकाणी, परंतु पहिलाच बॉल येतोय. स्वागत झालंय डॉट बॉलने. आणि नक्कीच या ठिकाणी आपले कामोडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागरभाऊ पाटील यांच्या माध्यमातून देखील जर एखाद्या खेळाडूने अर्धशतक ठोकलं तर त्यांना देखील 2000चा इनाम या ठिकाणी देण्यात येईल. याची देखील प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची. पाहूया गणेशचा पुढील बॉल रोशनसाठी. अप्रतिम दर्जाचा हा बॅट कड आणि नक्कीच पहिला मोठा धक्का स्वस्त्यात रोशन म्हात्रे होतोय बाद. आणि पहिला मोठा धक्का बसवतो शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. रोशन सारखा बाहुबली फलंदाज, रोशन सारखा मोठा बाहुबली फलंदाज झिरोत आणि स्वस्त्यात बाद झाला. त्यानंतर सामना सांभाळण्यासाठी त्यांच्याकडून कोण येईल याकडे सगळ्यांची आतुरता आहेत. स्वर्गीय गेंडू नारायण म्हात्रे स्टँड मध्ये असलेले सगळे त्यांचे खेळाडू यांच्यामधून एक कोण खेळाडू येईल. गणेश यादव येईल का, कृष्णा मिश्रा येईल का, नाही. त्याची जागा घेण्यासाठी आला आहे महेश मदने, ज्यानं रायगड प्रीमियर लीग आपल्या गोलंदाजी जीवावरती गाजवली होती आणि नंतर आजही पडला. महेश मदने पाहूया फलंदाजीसाठी आले आहे. महेशला देखील कामोड्यामधील एक आयकॉन खेळाडू अशी त्याची ओळख आहे. आपल्या संघासाठी शिवांश ट्रान्सपोर्ट संघासाठी काय योगदान देईल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. चांगली गोलंदाजी करतो तो गणेश कोळी. रोशन म्हात्रे सारखा मोठा फलंदाज पहिला बॉल डॉट टाकला होता व त्या दुसऱ्या बॉलवरती त्याला बाद केलंय. पाहूया गणेशचा पुढील बॉल महेश मदनेसाठी. प्रणयच्या माध्यमातून काहीसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आज नक्कीच या ठिकाणी शिवशंभू संघाचा हुकुमी एका विशाल फदाळे काही कारणासह या ठिकाणी अनुपस्थित आहे. त्याची जागा प्रणयने स्वीकारले. तर पाहूया विशाल फदाळेची प्रणय कोण सरस कप्तान ठरतो. गणेशचा पुढील बॉल महेश साठी आणि हा चांगला भर वेगाचा तेज तरार बॉल पुन्हा येतोय डॉट. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गणेश कोळीची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नक्कीच KPL जी झाली होती त्यामध्ये देखील केजन लॉट मध्ये गणेश कोळीला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती, फ्रीज मिळाला होता. पाहूया पुढील बॉल, चौथा बॉल अप्रतिम दर्जाची परंतु काहीसा आउटसाइड बॉल गेला आहे. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू आहे का, वाईट बॉल रिव्ह्यू घ्या. ओके सॉरी, वाईटचा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेसाठी 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी फिल्डिंगचा रिव्ह्यू. संपूर्ण या 2 दिवसासाठी आपल्याला पंच लाभले ते आदरणीय विजय बालाजी मॅन फ्रॉम डेरवली, आदरणीय हरिश्चंद्र फडके वळवली, त्याचप्रमाणे सुनीलजी तांडेल साहेब बेलवली. या तिन्ही पंचांचं आमच्या संपूर्ण कामोडे क्रिकेट असोसिएशन परिवारातर्फे हार्दिक असं स्वागत. असंच कामोडे क्रिकेट असोसिएशनला सहकार्य करत राहा.
पंचांचा डॉट बॉलचा इशारा येतोय. फेअर डिलिव्हरी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय गणेश कोळीची. आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेलेत आणि पाचवा देखील डिलिव्हरी अप्रतिम दर्जाची या ठिकाणी मेडन ओव्हर होईल का असा प्रश्न चिन्ह सगळ्यांच्यात उपस्थित राहिलाय. काय वाटतं सुमित, होईल का? महेश आहे, काही सांगू शकत नाहीये. मयान जर का षटकार मारला तर संतोष जाधव याच्याकडून 500 रुपये आहे. पाहूया काय होतं. शेवटचा बॉल, मेडन की षटकार, आणि या ठिकाणी कौतुकास्पद अशी गोलंदाज. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गणेश कोळीच्या मेडन ओव्हर साठी. मेडन ओव्हर आणि एक विकेट. संघाला, संघ नायकाला, संघ मालकाला अशी अपेक्षित अशी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते ती गणेश कोळी. पहिलीच ओव्हर मेडन आणि त्यामध्ये एक विकेट. पावसाचा पुरेपूर फायदा आणि खरं मान्सून क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेट काय आहे तर ही येणारी मॅच सांगते. जोरदार पाऊस, त्यामध्ये संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये आणि या पावसाचा आनंद घेतात संपूर्ण शिवशंभू 11 संघ. त्यामध्ये आपण पाहतोय सागर परब, रोहित, चिन्मय, त्याचप्रमाणे प्रणय, मयूर, कोण, सुशांत पवार, त्याचप्रमाणे खंडूराक्ष बाहेरून मजा घेत आहेत. मयूर आलेला आहे गोलंदाजी मार, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मयूर. मयूरने देखील पहिल्या मॅचला चांगली कामगिरी केली होती. पाहूया आता मयूर काय करतो या ठिकाणी. ओके, प्रतीक म्हात्रे आलेला आहे. संजय गामी बोला मयूर आलेला म्हणून. प्रतीक म्हात्रे आलेला आहे, सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. गोलंदाजी मार्क वरती आहे. पाहूया प्रतीक म्हात्रे, ज्याप्रमाणे गणेश कोळीने ओव्हर षटक हाताळलं होतं. पाहूया, आणि हा चांगला तेज तर्रा बॉल होता परंतु दिशाहीन, दिशा भरकटलेला. पंचाने दोन्ही हात केले जमिनीच्या समांतर आणि धाव मिळणे देखील अवांतर आणि अवांतर धावेनं संघाचं खातं खोललं गेलंय. पाहूया पुढील बॉल, आणि हा चांगला फटका बारके कांबळेच्या बॅट मधून येतोय आणि बॉल चालाय सीमा पार, खणखणीत असा लांब लांब षटकार. सुरुवात झाली आहे. नक्कीच या ठिकाणी बारक्याच्या षटकारावरती फटाके लावण्यात आले ते रविराज भगत यांच्या माध्यमातून. पहिला बॉल आला तो वाईट, त्याच्यानंतर वरती षटकार. काहीसा प्रेशर क्रिएट झाला आहे का असा प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच प्रतीकला देखील स्वतःच्या संघासाठी कमबॅक करावे लागेल. गणेश कोळीची पहिलीच ओव्हर अप्रतिम दर्जाची होती. मेडन ओव्हर या संपूर्ण केपीएल स्पर्धेमधील पहिलीच ही मेडन ओव्हर असेल आणि हे अभिमानास्पद असेल सगळ्यांसाठीच. पाहूया प्रतीकचा पुढील बॉल. बारक्या टू प्रतीक, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर काय, पुन्हा एक चांगल्या स्क्वेअरच्या दिशेने बॉल गेला त्या ठिकाणी आणि बॉल झाला मिसफिल्ड. मिसफिल्डचं रूपांतर चौकारामध्ये आणि संघाची धावसंख्या होते ती 11. संतोष कोळीकरांकडून हे अपेक्षित नव्हतं. मोर्या 11 संघाकडून खेळताना चांगला क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे करतात त्या प्रकारे आता काहीच क्षेत्ररक्षण या ठिकाणी मिस होत आहे आणि त्याचं रूपांतर होतं 4 धावेमध्ये. पाहूया प्रतीकचा पुढील बॉल बारक्यासाठी. या संपूर्ण केपीएलचा प्रमुख आयोजक बारक्या. पुन्हा एक चांगला फटका. त्या ठिकाणी सुशांत पवार तैनात आहे. एक धाव बघता बघता पूर्ण आणि एक धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 12. पुन्हा आलाय महेश. पाहूया महेश आपल्या संघासाठी काय योगदान देईल. आतापर्यंत पहिले बरेचसे बॉल महेशच्या बॅटला लागले नाहीये. तब्बल 4 धाव डॉट गेलेत महेशच्या माध्यमातून. पाहूया या ओव्हर मध्ये महेश आपली बॅट बॉलला लावेल का. पाहूया, आणि हा चांगला फटका आणि अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल गेलाय पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार, खणखणीत असा महेशचा षटकार. अजून जर का या ठिकाणी सुमित कडून प्राइज आलेला आहे. काय बोलतोय
जर का षटकाराची महेशने हॅट्रिक केली तर सुमित याच्याकडून सुमित सैद याच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. पाहूया. काहीस मागळे षटक या ठिकाणी हाताळलं केलं जातं. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकारच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 18. पाहूया पुढील बॉल. पुन्हा काहीसा नक्कीच पुन्हा पंचांचा येतोय इशारा वाईड बॉलचा. काहीस मागळे षटक बोलू शकतो. आतापर्यंत पहिली ओव्हर मेडन होती परंतु आता दुसऱ्या ओव्हर मध्ये 19 धावा आलेल्या आहेत. महेश साठी पुढील बॉल पाहूया. आणि हा रभर वेगाचा बॉल कधी आला कधी निघून गेला या ठिकाणी समजत नाहीये. आणि हा पुन्हा काहीसा बघता बघता 2 धावा चोरल्या गेल्यात आणि दुहेरीने धावसंख्या पुढे सरकते. जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र 2 धावा येत आहेत लेग बायच्या स्वरूपात. त्या पण धावसंख्या झाली ती 21. पाहूया प्रतीकचा पुढील बॉल. महेश साठी चांगला खोलवरचा बॉल. नक्कीच बॅटने बॉलची कडा धरले. तळमळ्यांच्या दिशेने बॉल गेले. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो टाकलाय आणि 1 धाव पूर्ण आणि 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 23 आणि प्रतीक खूप महाग ठरलाय. हरकत नाही. क्रिकेटचा खेळ म्हटलं की मागे पुढे होत असतं आणि तसाच खेळ काहीसा मैदानामध्ये चालू आहे. पाहूया. आणि आता गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय तो शिवशंभू संघाचा संघनायक प्रणय शेळके. पाहूया. आपल्या प्रणय आला. त्याने रनअपची पावलं घेतली परंतु लाईन जी मारली ती लाईन पावसामुळे पुसली गेली. धावसंख्या झाली ती 23. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळले प्रणय. पाहूया 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 23. इथून धावसंख्या कुठपर्यंत नेऊन ठेवेल हा येणारी पुढील बॉल 12 बॉल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. संपूर्ण शिवशंभू संघ देखील ही मॅच घर बसल्या आनंद घेत असेल परंतु उसळी घेतलेला अति उसळी घेतलेला. आणि या ठिकाणी किपर चिन्मय साळुंकेकडे होतो चूक आणि चुकीला माफी नाही आणि याचं रूपांतर झालंय ते आताच्या 2 धावांमध्ये. आणि दुहेरीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 25. पाहूया प्रणयचा पुढील बॉल बारक्यासाठी. बारक्या टू प्रणय सातत्याने एकत्रित खेळतात परंतु आज विपक्ष एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. चांगल्या थर्ड बॅटच्या दिशेला बॉल गेलाय. नक्कीच या ठिकाणी बघता बघता 2 धावा घेतल्या गेल्या आणि दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 27. तर पाहूया प्रणय टू बारक्या आणि हा चांगला फटका मोठा परंतु या साईडला ऑन साईडला खेळला. पाण्याच्या साहाय्याने बॉल अडकला गेलाय आणि त्यामध्ये 1 धाव घेण्यात सक्सेसफुल आणि एकेरी धावसंख्या पुढे. पाऊस देखील शांत झालाय. मैदान देखील शांत झालंय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करून मैदान गरम केलं होतं या गोलंदाजीच्या साहाय्याने गणेश कोळीने परंतु नंतर आलेला प्रतीक यानं देखील मैदान शांत केलं. त्यानंतर संत गतीने चाललेला हा खेळ. धावसंख्या झाली ती 28. महेशसाठी पुढील बॉल प्रणयचा आणि चांगला मागे आपडलेला बॉल. आणि या ठिकाणी महेशने आपली खेळाडूवृत्ती दाखवून या ठिकाणी महेश होतोय बाद. आणि नवीन फलंदाज गणेश यादव येईल का नाहीये. अजून एक हार्ड हिटर मैदानामध्ये एंट्री करतो अर्थात सुबोध गोवारी महेशची जागा घेण्यासाठी आलाय.
आम्ही असा अंदाज केला होता की संघ मालक गणेश यादव येईल का, पण नाही. सुबोध गोवारी आले नवीन फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी उर्वरित किती 9 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. या 9 चेंडूमध्ये किती धावसंख्या धाव फलकावर जोडली जाईल. पाहूया. सुबोध गोवारी एक आक्रमक फलंदाज अशी ओळख आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज अशी सुबोध गोवारीची ओळख आहे. पाहूया आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देईल. उर्वरित 9 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल आणि सुबोधसाठी पहिलाच बॉल प्रणयचा पंचांना पार केलंय. पुढ्यात बॉल टाकलाय. ऑनसाइडला खेळायला जोरदार फटका आणि या ठिकाणी काहीसे मिसफिल्ड आणि मिसफिल्डचं रूपांतर होते 4 धावेमध्ये आणि 4 धावेने संघाची धावसंख्या देखील जोराने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या झाली ती 32. नक्कीच सकाळपासून स्कोररचं काम प्रामुख्याने या ठिकाणी हाताळलं जातं. ते अविनाश माने यांच्या माध्यमातून अनिल माने यांच्या माध्यमातून. टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा होती त्यावेळी पण आमची ओळख नव्हती, परंतु येऊन क्रिकेटच्या प्रेमास्तव त्यांनी संपूर्ण स्कोअरबुक हँडल केलं होतं आणि आज देखील त्यांना आपण या स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि नक्कीच या ठिकाणी कामोडे टेनिस क्रिकेटचा ऑफिशियल स्कोरर म्हणून याला लवकर घोषित करण्यात येईल. चांगला फटका पुन्हा एकदा बॅटची बॉलने कडाय घेतले. 1 धाव पूर्ण झाले सागर पोहोचेपर्यंत. अंतिम चेंडू अर्थातच 7 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. 7 चेंडूंवरती किती धावा येतील. संघाची धावसंख्या झाली ती 33. उर्वरित 7 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. या 7 चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पाहूया बारकेटो प्रणय. पाहूया आणि हा चांगला फटका खेळला स्लिपच्या दिशेने आणि बॉल चालला क्षेत्रशयच्या दिशेने. चिकरामतच्या साहाय्याने बॉल अडकला गेलाय. 1 धाव नक्कीच घेतली जाईल आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 34. आणि यापुढील होणारा सामना रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विपक्ष श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाने या ओव्हर नंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय अशी या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात येत आहे. सोनू पाटील आणि गुणवंत गोवारी. ही ओव्हर झाल्याच्या नंतर गुणवंत गोवारी आणि सोनू पाटील यांनी नाणेफेकीसाठी यायचंय अशी आपल्याला सूचना आहे. कृपया सामना लवकर सुरू करून घ्यायचंय. सोन्या आणि गुन्या. येस, सोन्या आणि गुन्या यांचा मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. दोन्ही बंधूंमध्ये होणारा एक आक्रमक सामना. आणि नक्कीच या ठिकाणी गुणवंत गोवारी ज्या ऋषभ पंतने संपूर्ण भारताला वर्ल्ड कप दिला होता त्याचाच आदर्श घेऊन गुणवंत गोवारी सातत्याने मैदानामध्ये आपला खेळ करत असतो. त्याच गुणवंत गोवारीची पुढील मॅच असेल त्याला देखील या ठिकाणी विनंती करण्यात येते. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आलाय सागर परब. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला आहे बारक्या नॉन स्ट्राईकला सुबोध गोवारी. काहीस 7-8 पावलाचा रनअप. पाहूया पहिलाच बॉल. या ठिकाणी बॅटने बॉलची कडाई घेतली. या ठिकाणी 1 धाव चपळाईने पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न करतात का, परंतु सुबोधने होल्ड असा कॉल दिला. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. अंतिम 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. या 5 चेंडूंवरती सुबोध कडून हल्ला चढवला जाईल का, प्रहार केले जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पाहूया सुबोध 2 सागर. चांगला बॉल उसळी घेतलेला चेंडू होता आणि या ठिकाणी 1 धाव बघता बघता पूर्ण केले. दुसऱ्याचा कॉल परंतु नाही. लेग बाईज सॉरी.
नक्कीच पुढचा होणारा सामना या ठिकाणी भेटेल तुमच्या रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विरुद्ध श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ संपल्याच्या नंतर लगेच नाणेफेक केली जाईल. लेग बाईज असेल, नक्की सॉरी बाईज असेल. धावसंख्या झाली ती 36 आणि हा चांगला एक मोठा फटका काव कॉर्नर आले फल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफिल्ड होते चिन्मय साळुंकेच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा होतोय तो शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. 2 धावा घेतल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या झाली ती 38. पाहूया पुढील बॉल सागर टू बारक्या आणि हा चांगला फटका बॉल दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून लांब 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 सीमा पार खणखणीत असा IDFC षटकार. ज्या फटक्याची सगळी आतुरतेने वाट पाहतोय तोच मोठा फटका आलाय बारक्याच्या बॅट मधून. पाहूया उर्वरित 2 चेंडू शिल्लक अजून देखील काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय आणि पुन्हा चांगला एक फटका लॉंग ऑफच्या दिशेला आणि बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार कणकणीत असा बारक्याचा दर्जेदार चौकार. धावसंख्या झाली 48. अर्धशतक पूर्ण होईल का? अर्धशतक जर का संपूर्ण संघाने पूर्ण केलं तर नक्कीच एक फायदेशीर आणि एक समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी उभी होईल. कारण की समोरचा सामना समोरचा संघ देखील शिवशंभू संघ देखील चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. सागरचा शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती येतोय प्रहार केला जातोय. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पण बारक्याचा फटका आला मोठा आणि या 6 धावांनी धावसंख्या आणि संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. धावसंख्या झाली 54 आणि 55 विन. नक्कीच या ठिकाणी बारक्या असताना या ठिकाणी सुशांत पाटीलच्या तोंडातून ऐकलं होतं की 4 ओव्हरमध्ये 105 धावा चेस केल्या होत्या बारक्याने. जरी पहिली ओव्हर मेडन गेली असली तरी स्वतःवरचा आत्मविश्वास बारक्याने कायम ठेवला आणि संघाची धावसंख्या उर्वरित 18 चेंडूंवरती 55 धावा ठोकल्यात. सॉरी 54 धावा ठोकल्यात आणि 55 धावांचं लक्ष दिले ते शिवशंभू संघाला. तर या ठिकाणी चेरेवाड डेव्हलपर्स चे सर्व आदरणीय गुणवंत गोवारी यांना विनंती करण्यात येते की नाणेफेकीसाठी यायचंय. सोनू पाटील निखिल गोवारी नाणेफेकीसाठी. रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघ या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित आहे. आले आले आले. तर या ठिकाणी पुढे होणारा सामना आपल्या भेटीला येतो तर रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विपक्ष श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स यांच्या माध्यमातून आदरणीय प्रदीप साळवी सर यांना विनंती करण्यात येते की नाणेफेकी नाणेफेक केली जाते. या ठिकाणी रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाने नाणेफेक जिंकली. निखिल सर पटकन आपला कॉल द्यायचा आहे. तर पाहूया तब्बल 55 धावांचं लक्ष ठेवलंय ते शिवांश ट्रान्सपोर्ट संघाने. पहिली हॅलो 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 बंद झालंय. हॅलो याच्यानंतरची टीम रवी प्राची इलोनचे ना सर्व बोलक घेऊन आराम आता तिथे उभे राहा. हॅलो 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 हॅलो
हॅलो, येस. तर नक्कीच या ठिकाणी बारक्या चर्चा केली जात होती. या ठिकाणी पहिली ओव्हर मेडन होती, परंतु संघनायक बारक्याने संपूर्ण संघ सांभाळला व त्यानंतर तब्बल संघाची धावसंख्या उर्वरित 18 चेंडूंमध्ये तब्बल 54 धावांचं अर्थात 55 धावांचं लक्ष या संपूर्ण उभं करून दिले. हॅलो हॅलो 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं ते शिवशंभू 11 संघाला. पाहूया ही धावसंख्या किती धावेमध्ये पूर्णत्वास नेण्याचं कार्य करतं या ठिकाणी शिवशंभूचे सगळे फलंदाज. जरा फलंदाज आवाजले शिवशंभू संघाने आपले सलामीर जोडी मैदानात दिशा रवाना करायच्या लवकरात लवकर. ओके, गणेश कोळी आणि प्रणय शेळके या ठिकाणी मैदानात दिशेने रवाना झालेत. लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. शिवशंभू संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रणय आणि गणेश दिवसभरातील होणारा 8वा सामना असेल. अजून देखील या ठिकाणी 5 सामने शिल्लक आहे. मयूर गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक हाताळेल तो मयूर. प्रणय आणि गणेश ही सलामीर जोडी मैदानामध्ये सुरुवात करायची आहे. पंच जर फास्ट घ्या जरा. गणेश कोळी आणि लवकर लवकर प्रणय प्लीज जरा फास्ट घ्यायचंय. ज्या गणेश कोळीने पहिलेच षटक हे मेडन हाताळलं होतं तोच गणेश कोळी आता संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी बॅट घेऊन हातामध्ये आला आहे. पहिली सलामीर जोडी गणेश कोळी आणि प्रणय शेळके. आपल्याला 55 धावांचं तब्बल या ठिकाणी आव्हान कशा प्रकारे पैलवायचं याच्यासाठी सगळ्यांचा नजरा. पहिलाच बॉल भर वेगाचा तेज तर्रार असा बॉल. पहिलाच बॉल येतोय डॉट. पहिलाच बॉल येतोय निर्धाव. मयूरने सुरुवात चांगली केली, मात्र पाहूया शेवट कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उर्वरित 23 चेंडू 55 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आणि अप्रतिम दर्जाचा फटका खेळला गेलाय कव्हरच्या दिशेने आणि सुबोधचा अप्रतिम झेल आणि पहिलाच विकेट होतोय बाद. एक मोठा धक्का भिसेल तो गणेश कोळीच्या माध्यमातून आणि शिवशंभू संघाचा पहिलाच खेळाडू होतोय बाद. पाहूया नवीन फलंदाज संघाची जबाबदारी खेळण्यासाठी कोण येतोय. सॅम्युअल. मयूरच्या पहिला बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर पाहूया पुढील बॉल सॅम्युअल आणि चांगला फटका आल्या बॅट खोलली आणि बॉलला भिरकावून दिलं सीमा पार. खणखणीत असा षटकार. स्वागत केलं गेलंय मयूरचं सॅम्युअलच्या बॅट मधून. आला तसा पहिल्याच बॉलवरती दिला षटकार भिरकावून आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते.
संघाची एकूण धावसंख्या झाली ती 6. आतापर्यंत मयूरने 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 डॉट 1 विकेट आणि हा षटकार. पाहूया पुढील बॉल आणि पुन्हा दुसरा षटकार. अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल भिरकावून दिलाय सीमापार. सॅम्युअलचा दुसरा षटकाराची हॅट्रिक होईल का? कंपल्सरी एक और एक पाहूया पहिला डॉट, दुसरा विकेट, तिसरा षटकार, चौथा षटकार. धावसंख्या झाली ती 12. सॅम्युअल चांगल्या पद्धतीने घालतो या ठिकाणी वारा. पाहूया अशी जर का फलंदाजी जर का मैदानामध्ये सुरू राहिली तर लवकरच मॅच संपेल अशी अपेक्षा असेल. परंतु नक्कीच गोलंदाजांना आपले प्रयत्न करावे लागतील. चांगले चांगले गोलंदाज या शिवांश ट्रान्सपोर्ट संघाकडे आहे. महेश मदने असेल तर रोशन म्हात्रे, आत्ते खान, असे गणेश यादव, असे मोठमोठे गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. कृष्णा मित्रा देखील आहे गोलंदाज. पाहूया मयूरचा पुढील बॉल सॅम्युअलसाठी आणि हा चांगला भर वेगाचा कानाला घासून गेला बॉल. मयूरने स्वतःला कमबॅक केलं या ठिकाणी. परंतु सॅम्युअलच्या बॅटमधून जर का असेच मोठे फटके येत राहिले तर मॅच लवकर संपेल अशी आशा आहे रविराज भगत यांना. पाहूया आणि हा चांगला फटका, एकदम चपळाईने खेळा फटका, परंतु पाण्याच्या साहाय्याने बॉल अडकला गेलाय. गणेश यादव पाण्याचा आनंद घेत आहेत. आणि 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 14. जिंकण्यासाठी अजून देखील 18 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. पाहूया रोशन आला आहे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय तो रोशन म्हात्रे. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 18 चेंडू आणि 41 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. प्रणय संघनायक याला जबाबदारीने खेळावं लागेल. पाहूया रोशन टू प्रणय. पहिलाच बॉल भरवेगात आणि चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल जातोय कुठपर्यंत, अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि या ठिकाणी प्रणय देखील होतोय बाद. हा देखील स्वतःच होतोय बाद. चंदूने चांगला झेल टिपला या ठिकाणी. चंद्रेश पहिल्याच बॉलवर चांगला फटका खेळला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी झेल झालाय आणि चांगला झेल आणि संपलाय प्रणयचा या ठिकाणी खेळ. आणि पाहूया आणि या ठिकाणी नवीन फलंदाज झालाय प्रणयच्या बदल्यात तीच चिन्मय साळुंके. पाहूया चिन्मय आपल्या संघासाठी काय योगदान देईल, कारण की उर्वरित 17 चेंडू आणि 41 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. काहीसा कान मंत्र देखील दिला जातोय तो सॅम्युअलच्या माध्यमातून. तर पाहूया 17 चेंडू आणि 41 धावांचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे रंगतोय. नक्कीच पावसाळा चालू आहे. पावसाने जोरदार हजेरी लावली, मैदान ओलं केलं आणि तो निघून गेलाय. तर पाहूया या संपूर्ण शिवांश ट्रान्सपोर्टमध्ये या संपूर्ण केपीएलचे प्रमुख आयोजक बारक्या कांबळे, गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा दिसतात आपल्याला. चांगला बॉल, तेज तरार बॉल. या ठिकाणी बॉल आला कधी आणि बॉल निघून गेला कधी हे चिन्मयला कळलं नाहीये, कारण बॉलचा स्पीडच एवढा होता. आणि पावसाळी रबर बॉलमध्ये असाच पाण्याच्या साहाय्याने बॉल जोरात निघून जातो. पाहूया रोशनचा पुढील बॉल. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेलाय कवरच्या दिशेला आणि बॉल चाललाय सीमापार. चौकार. चौकार धावसंख्येमध्ये जोराने पुढे सरके धावसंख्या झाली ती 18 आणि उर्वरित 15 चेंडू आणि 37 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक
असेच जर का मोठे फटके येत राहिले तर नक्कीच सामन्याचा निर्णय एक पुढच्या बाजून असू शकतो, काही सांगू शकत नाही अजूनपर्यंत तरी. रोशन टू चिन्मय, पाहूया बॉल फुल टॉच होता, परंतु नक्कीच या काहीसा दिशा भरकटलेला दिशाहीन बॉल असा एक धाव घेतली जाईल. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 19. तर पाहूया रोशनचा पुढील बॉल सॅम्युअलसाठी, सॉरी चिन्मयसाठी. या ठिकाणी काहीसा थ्रो मिस झाला, परंतु नक्की त्यावर धाव घेतल्याने कारण सॅम्युअलला माहिती आहे आतापर्यंत त्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि पुढील उर्वरित बॉलवर देखील तो षटकार मारू शकतो अशी त्याला खात्री होती. यासाठी त्याने धाव घेतली नाही, परंतु उर्वरित खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. 14 चेंडू आणि 35 धावा. पाहूया सॅम्युअल एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय तो वाईड बॉल. काहीशी दिशा भरकटली होती या ठिकाणी रोशनची आणि त्याचं रूपांतर होते ते वाईडच्या अर्थात एक धाव घेतली जाईल, ते शिवशंभू संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या झाली ती 21 आणि पुन्हा एकदा वाईडची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. एकीने धावसंख्या पुन्हा पुढे सरकते, धावसंख्या झाली ती 22. पाहूया रोशनचा पुढील बॉल सॅम्युअलसाठी, पुन्हा भर वेगाचा बॉल. पुन्हा पाहूया काय होतंय, काय घडतंय. तेरा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता अजून देखील मैदानामध्ये आहे. पाहूया सॅम्युअल शेवटच्या बॉलवरती काय घेतो. एखादा मोठा फटका आला तर नक्की शिवशंभू संघाला त्याचा फायदा होईल. हा फटका घेण्याचा प्रयत्न करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष. पाहूया आणि हा चांगला अप्रतिम डिलिव्हरी आणि 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपला. उर्वरित 12 चेंडू आणि 33 धावांचा खेळ. ओके, बॅट्समन रिव्ह्यू आहे, पाहूया. फेअर डिलिव्हरी. शिवशंभू संघाचे संघमालक या ठिकाणी काहीसा कानमंत्र देण्यासाठी आलेले आहेत की बॅट चेंज करायला आलेले आहेत. पण नक्कीच 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे, त्यावरती जर का 33 धावा जोडल्या गेल्या ते सर सामना शिवशंभू 11 जिंकू शकतो, परंतु तेवढेच धावसंख्या रोखली गेली तर शिवांश ट्रान्सपोर्ट हा सामना जिंकू शकतो. पहिला सामना शिवांश ट्रान्सपोर्टने जिंकला होता, परंतु शिवशंभू संघाने देखील पहिला सामना पराजित झाला होता. तर नक्कीच हा खूप महत्त्वाचा सामना असेल शिवशंभू संघाला. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. पाहूया नवीन गोलंदाज महेश मदने. पाहूया महेशचा पहिलाच बॉल चिन्मयसाठी आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकल्या त्या महेशने चिन्मयच्या आणि चिन्मय देखील होतोय स्वस्त्यात बाद. नक्कीच या ठिकाणी महेशनी आल्या आल्या स्वतःला प्रूफ करून दिलं होतं का मला का रायगड प्रीमियर लीगमध्ये 5 गिफ्ट मिळाली होती. पुढील मॅच यस टॉस झालेला आहे सर. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. सागर परब आलेला आहे.
सागर परब नवीन फलंदाज मैदानात दिशेने रवाना होतोय. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण 11 चेंडू आणि 33 धावांची सरासरी. प्रत्येक बॉलवर का जर का 3-3 धावा आल्या तर सामना कुठेतरी वळू शकतो. या ठिकाणी पाहतोय कामोठे क्रिकेटचे नावलौकिक व्यक्तिमत्व आदरणीय अतुल भाऊ औटी आणि शंकर भाऊ अर्थात सगळ्यांचे लाडके टायगर भाऊ आणि त्यांच्या सोबत आहे सुनील भोसले. या तिघांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया सागर परब आपल्या संघासाठी काय योगदान देईल. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. महेशचा बॉल सागरसाठी आणि बॅटने बॉलची कडा घेतली. गणेश यादवचा वेध घेतलाय आणि नक्कीच या पाण्यामध्ये बॉल मिळालाय तो गणेश यादव याला. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट झाले आणि नक्कीच सागरने देखील या ठिकाणी विश्वास दाखवलाय सॅम्युअल वरती. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. पाहूया महेश मदनेच्या गोलंदाजीवरती सॅम्युअल कशा प्रकारचा खेळ करेल. 10 चेंडू आणि 32 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. अत्यंत अटीतटीचा सामना असेल तो शिवशंभू संघासाठी. महत्वपूर्ण मॅच आहे. महेशचा बॉल आणि हा पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकला. तर महेश मदनेने या आधी देखील चिन्मयच्या त्रिफळा उद्ध्वस्त केल्या होत्या आणि आता सॅम्युअलच्या यासाठीच महेशला रायगड प्रीमियर लीग मध्ये नावाजलेलं होतं. एक मोठा धक्का ज्याच्या विश्वासावर शिवशंभू संघ मॅच जिंकेल असं वाटत होतं तोच सॅम्युअल होतोय बाद. आणि तब्बल 23 धावांवरती चौथा विकेट सॅम्युअलच्या माध्यमातून जातोय मैदानाच्या बाहेर. आणि आता पाहूया 9 चेंडू आणि 32 धावा असा खेळ मैदानामध्ये शिल्लक. संतोष पोळेकर आले आहेत नवीन फलंदाज. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पाहूया महेश टू संतोष. भर वेगाचा तेज तर्रार बॉल आला. कधी बॉल निघून गेला आणि कधी काहीच कळलं नाही संतोषला. बॉल येतोय निर्धाव. बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 23. अजून देखील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 32 धावांची आवश्यकता. तर पाहूया आणि हा पुन्हा एक खोलवरचा ब्लॉक असा बॉल पायाच्या साहाय्याने अडला गेला नाही तर नक्की पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या. परंतु चांगली गोलंदाजी महेश मदने या ठिकाणी पाहायला मिळते. उर्वरित अंतिम चेंडू महेशच्या माध्यमातून टाकला जाईल. आता 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. अंतिम चेंडू संतोषसाठी. पुन्हा भर वेगाचा तेज तारा. बॉल आला कधी बॉल निघून गेला कधी काहीच काळ नाहीये. मात्र एक रन कौतुकास्पद ही महेशने ओव्हर हाताळले गेले. मात्र आणि मात्र एक धाव दिली. त्यामध्ये 2 विकेट. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेशसाठी. नवीन गोलंदाज आते खान मैदानामध्ये पोहोचला आहे. आते खान 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. तब्बल 5 षटकार आणि एक चौकाराची गरज आहे. पाहूया पहिलाच बॉल सागर परबसाठी. पहिल्याच बॉलवरती आखूड असा बॉल. त्यावरती ऑन साईडला खेळला फटका. एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 31 धावांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. धावसंख्या झाली ती 24. 5 बॉल 31 ची आवश्यकता. संतोष पोळेकर चांगली गोलंदाजी आते खानची. 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. संपूर्ण सामना झुकलाय तो शिवांश ट्रान्सपोर्टच्या बाजूने. औपचारिकता मॅच मध्ये चालू आहे कारण की जरी की 4 बॉलवरती 4 षटकार आले तरी 24 धावा येऊ शकतात. जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान आहे. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एक बॉल डॉट बॉल चालाय निर्धाव.
सोनू पाटील आणि निकू गोवारी आपला निर्णय काय असेल आपला? बोला काय निकू? गोलंदाजी थांब. सगळ्यांना विनंती असेल या ठिकाणी की आपण नाणेफेक केली झाली की पुढील 5 मिनिटांमध्ये आपला निर्णय कळवायचा आहे, कारण आपले बरेचसे सामने खेळवायचे आहेत. हा दिवसभरातील 8वा सामना आहे. अजून देखील 5 सामने खेळवायचे आहेत. एक धाव आणि हा अंतिम चेंडू. एक बॉल आणि 29 धावाचा औपचारिकता मैदानामध्ये शिल्लक. सामना संपूर्ण झुकला येतो शिवांश ट्रान्सपोर्ट संघाच्या बाजूने. पाहूया शेवटचा बॉल आणि मॅच विन होते तो शिवांश ट्रान्सपोर्ट संघ. तर नक्कीच या ठिकाणी आत्ताची जी मॅच झाली होती शिवशंभू 11 विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट, यामध्ये चांगला खेळ करून ही मॅच जिंकली ती शिवांश ट्रान्सपोर्ट संघाने. परंतु तो चांगला खेळ केला आणि चांगली गोलंदाजी केली होती ती महेश मदने. 1 धाव आणि 2 विकेट तो ठरवतो महेश मदने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. महेश मदने यायचं या ठिकाणी. शिवशंभू 11 संघाला देखील